जय हिंद जय महाराष्ट्रातल्या राज्यातली गोरगरिबाची दोन मला दिसली अशी भटकते ती गोरगरिबाला आम्ही मदत करायला चालू आहे. आदरणीय मी चांगदेव जाधव महाराष्ट्रातल्या राज्यात स्टेशनला आपली गोरगरीब भिकारी बांधू सगळी विधवा महिला ही अशी भटकते ती ह्या लोकांना आम्ही मदत करतोय आणि ह्यांच्यातलं तरुणांचं रक्त आम्ही सळसळ करायला बघतोय. महाराष्ट्रातल्या राज्यासाठी गोरगरिबावर कुठं अन्याय होऊ नये, भ्रष्टाचार होऊ नये, ह्या गोरगरिबासाठी मी रागाने पिटलोय. गरिबासाठी लढणार, गोरगरिबांसाठी मदत करणार. महाराष्ट्र राज्यात आपल्या संघाचे दोन कार्यकर्ता गोळा केले ते महाराष्ट्रातल्या राज्यात ही गोरगरिबातली सामान्य कुटुंबामध्ये चांगदेव भाऊ जाधव आले. तुमचं मार्गदर्शन करा, तुम्ही भाषण करा. जय हिंद जय महाराष्ट्र. तुमचं चालू करा. आमचं काय म्हणा एवढंच मत आहे की भावानं का नाही एकदम निष्ठपणानं करावं. आमचा पाठिंबा भावाला नंबर आहे. काय म्हणायचं या गोष्टीमध्ये सर्वांना चांगलं करावं की गोरगरिबावर होत असलेल्या अन्याचार मिटवणं तुमचं काम आहे. मला आनंद वाटतंय आता. तुम्हाला बी आनंद वाटतं पण कसं म्हणायचं मला भाऊ एवढं म्हणतं स्टेशनला इकडे तिकडे भटके एवढे पोरं पिटतात. मी बी भटके आहे बघा. मी मुदगड एकुजी गाव माझा निलंगा तालुक्यामधला आहे मी. हां मला बी 3 लेकराचा मुलीच्या लग्नाला आईनं फोन करून दिले भावाचं माझं गजरा वाईट आहे. काय बरं मला आर्मीवाला आहे मी कोत मेजर आहे कोत. हां युट्यूबला चाललेलं आहे बरं. माझ्या घरातले बी ऐकत असले साहेबामुळं आपण बी करायला लागला की चामदेव भाऊच्या पाठीमागं आमचं गाव बी राहू. जसं आम्ही गरंगे पाटलाच्या पाठीमागं आहे का नाही तसं यांच्या बी पाठीमागं आम्ही राहू की आम्हाला मदत यांची पाहिजे आहे. का म्हणायचं तुम्हाला गोरगरिबाला का अन्नदान बी त्यांनीच करते त्यांचंच आम्ही कुठं बी जातो खातो महाराज. काय म्हणायचं चांगदेव भाऊचं आपल्याला कुठं पण भेटते. गोरगरिबाला हर स्टेशनला नाव चांगदेव भाऊचं भेटते. मुंबईचे लेखे दादाचे लेखे कन्याकुमारी तक चांगदेव भाऊचं राजा आहे. मग ते राजा आपण म्हणल्यावर चांगदेव भाऊच्या नावाचे टी शर्ट काय देऊ ना आपण छापू देऊ शकत नाही. काय आपण टी शर्ट 1000 पोरवाला स्टेशनवरल्या भटक्या भटक्याला चांगदेव भाऊचा फोटो देऊन आपण टी शर्ट बी छापूया. का म्हणायचं तुम्हाला. ओके.